श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी संचालित न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मी श्री काळे BS इयत्ता 10वी गणित ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, सध्या शाळा बंद आहे, परंतु शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आमच्या विद्यालयाने ऑनलाईन क्लास चालू केलेले आहेत. विद्यार्थी भरपूर त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि आपलं शिक्षण ते सुरू ठेवत आहेत. मित्रांनो, सध्या इयत्ता 10वी गणित भाग 2 याची मला वाटतं पहिलं प्रकरण आपल्यापर्यंत पोच केलेलं आहे. मी त्याचा तुम्ही अभ्यास पण छान केलेला आहे. शिवाय त्याच्यावर तुम्ही चाचण्या पण दिलेल्या आहेत, त्याच्यात तुम्ही छान यश मिळवलेलं आहे. आपण या मॅथ्स पार्ट 2मध्ये चॅप्टर नंबर 2 हा सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 5 त्याचे भाग पाहिलेले आहेत आत्तापर्यंत. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पहिला जो भाग पाहिलेला आहे तो म्हणजे कन्सेप्ट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, हाऊ टू डिफाईन क्वाड्रॅटिक इक्वेशन, हाऊ टू राईट द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन which is called standard form. Then we learn second point, methods of solving quadratic equations. In this point we learn 3 methods. First method, factorization method, second completing square method, and third formula method. Then these using 3 methods to solve the examples. Then we learn next point, nature of the roots of quadratic equations. Then we learn relation between root and the coefficients. And my dear students, today we have to learn last point, which name is application of quadratic equations, which is called word problem. How to use quadratic equation in daily life by using these examples. Now we learn applications of क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मित्रांनो, जेव्हा वर्गसमीकरणावरील शाब्दिक उदाहरणे सोडवायची असतात त्यावेळेस काही आपल्याला बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्यातली पहिली बाब म्हणजे प्रश्न काळजीपूर्वक वाचावा लागतो. त्या प्रश्नातल्या काही अटी दिलेल्या असतात, त्या अटी समजून घ्याव्या लागतात आणि त्या अटीनुसार पहिल्यांदा आपल्याला वर्गसमीकरण बनवावं लागतं. आणि वर्गसमीकरण बनवल्यानंतर ते वर्गसमीकरण तुम्ही कोणत्याही मेथडनं, आजपर्यंत शिकलेल्या मेथडनं तुम्ही सॉल्व करू शकता. मग फॅक्टरायझेशन मेथड असेल, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड असेल, फॉर्म्युला मेथड असेल, यापैकी कुठलीही तुम्ही मेथड वापरून ते उदाहरण सोडवू शकता, किमती काढू शकता आणि प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे त्याचं शेवटी उत्तर लिहिणं हे अपेक्षित असतं. मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेम सोडवताना काही पाठीमागच्या गणित विषयामध्ये आपण शिकलेल्या काही कन्सेप्ट आहेत, त्याचाही आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सोडवताना उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ जॉमेट्रिकल फॉर्म्युले, त्यानंतर काही रूल्स, काही प्रॉपर्टी या वापराव्या लागतात आपल्याला आणि ते माहीत असल्याशिवाय आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सोडवता येत नाही. उदाहरणार्थ काही संख्यासंबंधित प्रश्न असतात,
ते संख्यासंबंधी जेव्हा प्रश्न मला सोडवायचे असतात तेव्हा त्याच्यामध्ये मला नैसर्गिक संख्या क्रमवार कशा घेतल्या जातात ते माहीत पाहिजे. पहिली संख्या जर नैसर्गिक संख्या x असेल तर पुढची नैसर्गिक संख्या ही नेहमी मित्रांनो x अधिक 1 असते. त्याच्या पुढची क्रमवार नैसर्गिक संख्या x अधिक 2, x अधिक 3 डॅश डॅश डॅश. परंतु नैसर्गिक समसंख्या असतील तर पहिली नैसर्गिक समसंख्या x असेल तर त्याच्या पुढची क्रमवार नैसर्गिक संख्या x अधिक 2, x अधिक 4, x अधिक 6 डॅश डॅश डॅश. विषम संख्या असतील तरी हाच रूल. पहिली संख्या विषम संख्या जर x असेल तर त्याच्या पुढची क्रमवार विषम संख्या x अधिक 2 असते, x अधिक 4 असते. म्हणजे 2-2च्या फरकानं पुढच्या क्रमवार संख्या आपल्याला मिळत असतात. त्यानंतर अजून वर्ड प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला कोणत्या बाबीचा विचार करावा लागतो? वयासंबंधी जेव्हा प्रश्न आम्ही सोडवतो त्यावेळेस 2 बाबी आमच्या लक्षात येणं फार आवश्यक आहे. ते म्हणजे पूर्वीचं वय असेल तर आम्हाला वजाबाकी करावी लागते आणि नंतरचं वय असेल तर आम्हाला अधिक किंवा बेरीज करावी लागते. उदाहरणार्थ आजचं वय जर माझं x वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी माझं वय x वजा 5 असेल. आजचं वय जर माझं y वर्ष असेल तर 10 वर्षानंतर माझं वय किती असेल? y अधिक 10 असेल. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल नंतरचे वय काढताना अधिक घ्यावं लागतं आणि पूर्वीचे वय काढताना वजा करावं लागतं. हे उदाहरण सोडवताना आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. तसेच आयताचे क्षेत्रफळ असेल, आयताची परिमिती असेल, चौरसाचे क्षेत्रफळ असेल, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल, समद्विभुज त्रिकोणाची परिमिती असेल, या ज्या काय मूलभूत बाबी आहेत भूमितीय सूत्रांच्या किंवा गुणधर्माचा आधार घेऊन आपल्याला हे शाब्दिक उदाहरणे सोडवावी लागतात. आता चला पाहूया मग काय आपल्याला कोणकोणत्या स्टेप लक्षात ठेवायच्या आहेत. द मेथड ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग 3 steps. फर्स्ट, फ्रॉम द कंडिशन गिव्हन इन द प्रॉब्लेम. बघा, फ्रॉम द गिव्हन कंडिशन ऑफ गिव्हन प्रॉब्लेम फ्रेम ए क्वाड्रॅटिक इक्वेशन यूजिंग सिंगल व्हेरिएबल. एका चलाचा वापर करून दिलेल्या कंडिशननुसार तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक व्हेरिएबल घ्यावं लागेल. दुसरं स्टेप काय आपल्याला पाहावी लागते पहा, काय विचारात घ्यायची आपल्याला दुसरी स्टेप. यूजिंग एनी मेथड ऑफ सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. जेव्हा तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला फ्रेम होतं, माहीत होतं, तेव्हा ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही शिकलेल्या कोणत्याही मेथडनं तुम्ही सॉल्व करू शकता. त्यानंतर तिसरं आहे राईट द रिक्वायर्ड सोल्युशन. ही स्टेप फार महत्त्वाची. शेवटी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व झाल्यानंतर शेवटची स्टेप तुम्ही लिहिणं फार आवश्यक आहे की जे तुमच्या क्वेश्चनमध्ये ॲन्सर विचारलेलं आहे ते ॲन्सर शेवटी लिहिणं अपेक्षित आहे. मित्रांनो, जरी मी म्हटलं असेल तुम्हाला कोणतीही मेथड वापरून तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू शकता, परंतु आपल्याला शक्यतो फॅक्टरायझेशन मेथड आहे हे वापरून उदाहरण सोडवणं हे आपल्याला परीक्षेमध्ये सोपं जातं आणि त्याच्यामध्ये चुकांचं प्रमाण कमी घडतं. आणि म्हणून नेहमी शक्यतो उदाहरण वर्ड प्रॉब्लेमचं ज्यावेळेस तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करता तेव्हा ते इक्वेशन सॉल्व शक्यतो फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करा. चला आता काही आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म कसे करायचे त्या संबंधित माहिती पाहणार आहोत. त्याच्या अगोदर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत त्याच्या प्रामुख्याने आपल्याला कोणकोणते टाईप असतात, कोणत्या टाईपचे आपल्याला वर्ड प्रॉब्लेममध्ये एक्झाम्पल विचारले जातात ते पण आपल्याला सुरुवातीला माहीत असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पहिला आहे टाईप ऑन नंबर्स. त्यालाच आपण संख्यात्मक प्रश्न म्हणतो. संख्यावर आधारित प्रश्न, मग प्राईम नंबर असतील, कंपोजिट नंबर असतील, ऑड नंबर असतील, इवन नंबर असतील, नॅचरल नंबर असतील, इंटिजर नंबर असतील, संख्यासंबंधित जे माहिती असेल त्या संबंधित काही प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात.
आणि ते प्रश्न जे आहेत त्याचा टाईप म्हणजे ऑन नंबर्स. दुसरा टाईप वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला विचारला जातो मित्रांनो ऑन एजेस, वयासंबंधित प्रश्न. वडिलांचं वय असेल, मुलांचं वय असेल, मुलीचं वय असेल, आईचं वय असेल, या संबंधीमध्ये पूर्वीचं वय असेल, नंतरचं वय असेल, या संबंधित आधारित काही प्रश्न आम्हाला सोडवावे लागतात. आणि तिसरा जो आमचा टाईप आहे तो म्हणजे भौमितिक प्रश्न, त्यालाच आपण ऑन जॉमेट्रिकल क्वेश्चन्स म्हणतो. जॉमेट्रिकल क्वेश्चन मीन्स भौमितिक प्रश्न. मग आयतावर आधारित असतील, रेक्टँगल, स्क्वेअर चौरसावर आधारित असतील, ट्रँगलवर आधारित असतील, क्वाड्रिलॅटरल कुठलंही असू शकेल. जॉमेट्रिकल फिगरचे प्रॉपर्टीचा आधार घेऊन, फॉर्म्युल्याचा आधार घेऊन आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. आणि शेवटचं एक टाईप आहे मित्रांनो अँड अदर्स, म्हणजे वस्तुनिष्ठ. काही चेअर्स, टेबल, काही फ्रूट दिले असतील, कुठल्याही प्रकारच्या वस्तूच्या संबंधित काही प्रश्न आपल्याला दैनंदिन जीवनातले, व्यावहारिक जीवनातले आपल्याला वापर करावा लागतो आणि त्याचा आधार घेऊन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सॉल्व्ह करावे लागतात. चला बघूया आपण आता क्वाड्रॅटिक इक्वेशन. हाऊ टू फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन. बाळ, मी क्वाड्रॅटिक इक्वेशन याची वर्ड प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर पहिला टप्पा, त्याला पहिली पायरी म्हणतो, तुम्हाला अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करता आलं पाहिजे, बनवता आलं पाहिजे, तयार करता आलं पाहिजे. आणि ज्या मुलांना, ज्या विद्यार्थ्यांना क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॉर्म करता येतं, तयार करता येतं, त्यांना सोडवणं खूप सोपं आहे. कारण पाठीमागं त्यांनी बरीच क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याचा भरपूर सराव केलेला आहे. त्यामुळं तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला दिलेल्या कंडिशननुसार क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म कसं करायचं हे मात्र तुम्हाला समजणं आवश्यक आहे. त्यासाठी मी काही 4-2 उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. फॉर्म द इक्वेशन्स फॉर फॉलोइंग एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल बघा काय दिले मी. फर्स्ट एक्झाम्पल, द सम ऑफ ए नॅचरल नंबर एक्स अँड इट्स स्क्वेअर इज 30. कंडिशन दिली आहे तुम्हाला आणि त्या कंडिशनचं तुम्हाला इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं. सहज तुम्ही करू शकाल. तुम्हाला मी वेळ देतो आहे. व्हिडिओ पाहत असताना तुम्ही रफली पेजवर हे तयार करून ठेवा. नंतर आपण ते पडताळा घेणार आहोत तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही. चला दुसरं उदाहरण बघूया. काय दुसरं उदाहरण बघा. द प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स y अँड y-3 इज 42. याचा अर्थ काय? याचा अर्थ y आणि y-3 यांचा गुणाकार 42 आहे. याच्यावरून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करता आलं पाहिजे. पहा बरं जरा, करता येतं आहे का? तुम्हाला वेळ दिलेला आहे मी. तोपर्यंत मी तिसरं उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो. बघा तिसरं उदाहरण कोणतं आहे. द सम ऑफ नॅचरल नंबर एक्स अँड इट्स रिसिप्रोकल, रिसिप्रोकल मीन्स व्यस्त, इज 37/6. My dear students, I give you 3 examples which make the quadratic equations. आणि या तिन्ही उदाहरणाची जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवता आली तर मला वाटतं वर्ड प्रॉब्लेम वरील उदाहरणे सोडवणं तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. चला बघूया तुम्ही तुमच्या मनामध्ये काय उत्तर आले असतील. पहिलं जे एक्झाम्पल आहे ना त्याचे ॲन्सर काय असेल बघा. सम आहे, सम म्हणजे ॲडिशन. द सम ऑफ नॅचरल नंबर एक्स अँड इट्स स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे वर्ग, यांची बेरीज किती आहे? 30. म्हणून एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 30. युअर ॲन्सर इज कम्प्लिटेड.
विद्यार्थी मित्रांनो, हे 1 मार्कासाठी सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. हाऊ टू फॉर्म गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ गिवन कंडिशन. अशी कंडिशन देतात आणि तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायला सांगतात 1 मार्कासाठी. माझा पर्पज एवढा आहे की हे उदाहरणं घेण्याचा, तर प्रश्न पहिल्यामध्ये 1 मार्कासाठी अशा प्रकारची उदाहरणं जर आली तर तुम्हाला सोडवता येईल. बघा आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय म्हटलंय? प्रॉडक्ट म्हटलंय म्हणजे मल्टिप्लिकेशन. y इंटू y मायनस 3 इज इक्वल टू 42. देन यू रिमेंबर दॅट सिम्प्लिफाय इट. देअरफॉर y स्क्वेअर प्लस 3y इज इक्वल टू 42. मी काय केलं? y ना कंसातल्या प्रत्येक पदाला मल्टिप्लाय केलं आणि सिम्प्लिफाय केलं. दिस इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तिसरं उदाहरण बघा. x प्लस 1/x. 1/x मीन्स रेसिप्रोकल. कुणाचा? एक्सचा. x प्लस 1/x इज इक्वल टू 36/6. देन वी हॅव टू सिम्प्लिफाय. पहिल्या एक्सच्या खाली काय नसतं म्हणजे 1 असतं. तिरकस गुणाकार करा. x स्क्वेअर प्लस 1/x इज इक्वल टू 37/6. देन यू सिम्प्लिफाय. डिवायडेड x आहे तर पलीकडे गेल्यावर काय होईल? इंटू. Then you simplify, then we have to get x square plus 37/6. X is equal to -1. In this way, we form the quadratic equation of given condition. Then next we study word problem. Then how to form quadratic equation by given steps. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या स्लाईडमध्ये मी डायरेक्ट आन्सर दिली होती. आता मला एखादं उदाहरण 2 मार्काला हे विचारलं असेल, फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म कसे करतात त्याच्यासाठी मला स्टेप कळल्या पाहिजेत, कसं मांडायच्या त्यासाठी मुद्दाम मी उदाहरण घेतलं आहे. काय उदाहरण आहे बघा. संकेत परचेस्ड ए rectangular plot having area 200 square meter. Length of plot was 10 meter. Then, length of plot was 10 meter more than its breadth. Find the length and breadth of plot. एक आयताकृती प्लॉट आहे. त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे 200 चौरस मीटर आणि आयताची त्या प्लॉटची लांबी 10 मीटरने रुंदीपेक्षा कसे जास्त आहे. तर त्या प्लॉटची तुम्हाला लांबी आणि रुंदी काढायची. मला सांगा, दॅन शब्द ज्या वर्डसाठी आहे त्याच्याबद्दल आपल्याला व्हेरिएबल मानावं लागेल. म्हणजे मला ब्रेड तर माहीत नाही आहे, त्या ब्रेडबद्दल मी एक लेटर मानतो. लेट the breadth of plot be x. Therefore, how to write the length? You see, therefore length of plot is equal to x plus 10. Why? Because length is more than 10 of breadth. Therefore, area of rectangle is equal to length into breadth. Then putting the value. What is the value of area of rectangle? 200 is equal to into bracket x plus 10, which is called length, into breadth x. Then we simplify. Therefore 200 is equal to x square plus 10x. That is x square plus 10x is equal to 200. Therefore x square plus 10x minus 200 is equal to 0. In this way, we form the quadratic equation by using steps of given word problem. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे तुम्ही हे उदाहरण सोडवून x ची किंमत काढू शकता आणि त्याच्यामध्ये लांबी आणि रुंदी हे उत्तरं मिळवू शकता. परंतु हे तुम्ही नंतर घरी केलं तरी तुमच्या होमवर्कसाठी मी हे पुढे ठेवलेलं आहे.
चला पुढं बघूया आता. सॉल्व एक्झाम्पल्स. काही वर्ड प्रॉब्लेममधलं मी एक एक्झाम्पल परीक्षेमध्ये आपल्याला कसं सोडवायचं असतं ते एक समजावून देतो, म्हणजे तुम्हाला दुसरे एक्झाम्पल सहज सोडवता येतील. एक्झाम्पल नंबर 1. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural number is 244. Find the numbers. मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेम सोडवताना मी सांगितलं सुरुवातीला प्रश्न काळजीपूर्वक वाचला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दिलेली जी कंडिशन आहे ती कंडिशन आपल्याला नेमकी समजली पाहिजे आणि त्या कंडिशनवर आधारित आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करता आलं पाहिजे. आणि एकदा तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करता आलं तर मग पुढं सोडवणं खूप सोपं आहे. आता याच्यामध्ये मला कोणतं व्हेरिएबल घ्यावं लागेल. मला फर्स्ट नंबर नॅचरल माहीत नाही आहे, त्याच्याबद्दल मी अक्षर घेऊ शकतो, एक लेटर घेऊ शकतो. लेट द फर्स्ट इवन नॅचरल नंबर इज इक्वल टू एक्स. बघा आन्सर कसं लिहायचं या प्रश्नाचं. सेकंड स्टेप, द नेक्स्ट कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर इज इक्वल टू एक्स प्लस 2. कारण दोन्ही जास्त आहे, असतं नेहमी कॉन्झिक्युटिव्ह पुढचा नंबर. क्रमागत जे पुढचे नंबर आहेत नॅचरल नंबर इवनचे नेहमी दोननं वाढतात. मग इवन असेल किंवा ऑड असेल तर पहिला जर एक्स असेल तर त्याच्या पुढचा जो क्रमागत नंबर असतो तो एक्स अधिक 2 असतो, त्याच्या पुढचा एक्स अधिक 4 असतो. पण आपल्याला 2च घ्यायचे त्यामुळे आपण 2च घेतले. चला बाय गिवन कंडिशन. आता ही कंडिशन काय दिली आहे बघा. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive इव्हन नंबर्स. आता 2 consecutive नंबरची सम आपल्याला घ्यायची आहे आणि ते किती येते म्हणजे इक्वल टू. बघा इक्वेशन मी कसं फॉर्म केलं आहे. एक्स स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 244. बघा पहिला नंबर घेतला आहे आणि त्याचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर पुढचा घेतला आहे आणि त्यांची काय सांगितले मला स्क्वेअर सांगितले म्हणून मी स्क्वेअर घेतलेले. पण विद्यार्थी मित्रांनो, हे माझं क्वाड्रॅटिक इक्वेशन अजूनही फॉर्म झालेलं नाही. मला याला सिम्प्लिफाय करावं लागेल. चला आपण सिम्प्लिफाय करूया. एक्स स्क्वेअर ॲज इट इज. एक्स स्क्वेअर एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर यू सिम्प्लिफाय बाय यूजिंग एक्सपान्शन फॉर्म्युला a plus b bracket square. Therefore we have to get x square plus 4x plus 4 is equal to 244. Then you see the next step, x square plus 2x square plus 4x plus 4 is equal to 244. Then you simplify. 2x square plus 4x is equal to 244. You transfer RHS minus 4. Then you simplify. Then we get 2x square plus 4x is equal to 240. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता दोन्ही बाजूला 2ने भागता येईल. Then we see the next step, dividing both side by 2. म्हणजे सिम्प्लिफाय आपल्याला केलं तर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला सोपं जातं आपल्याला. Therefore x square plus 2x is equal to 120. इथपर्यंत जो भाग आहे तोच वर्ड प्रॉब्लेमचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि इथपर्यंत जर तुम्हाला चांगलं काम करता आलं, व्यवस्थित क्वाड्रॅटिक इक्वेशन अचूकपणे फॉर्म करता आलं तर तुम्हाला पुढचे मार्क सहज मिळू शकतात. कारण पुढं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन हाऊ टू सॉल्व बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड याचा तुम्ही छान सराव केलेला आहे. त्यामुळे तुमचं उत्तर पुढं कधीच चुकणार नाही. तुम्हाला फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म कसे करायचं याची प्रॅक्टिस जास्त करणं फार गरजेचं आहे. चला बघूया आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मी कसं सोडवलेलं आहे ते. त्यासाठी मला 120 काय करावं लागेल, डाव्या बाजूला घ्यावं लागेल. का? कारण प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यावेळेस आपण फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवतो त्यावेळेस
लक्षात ठेवा ते नेहमी जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडणं अपेक्षित असतं. चला बघूया मग पुढची स्टेप. x² प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. आता मित्रांनो विचार करा, 120चे असे दोन फॅक्टर सांगा की त्यांचं मल्टिप्लिकेशन 120 आलं पाहिजे विथ साईन अँड ॲडिशन विथ साईन मिडल टर्म आली पाहिजे. मग सांगा बरं कोणकोणते येतात. सर 10 गुणिले 20. बरोबर आहे, एकदम करेक्ट. बघा 10 गुणिले 20 केल्यावर येतं का? नाही. काय पाहिजे? 12 गुणिले 10. सर मी 10 गुणिले 12 घेतलं तर चालतं का? हो चालू शकेल, करेक्ट. 10 गुणिले 12 घेतलं तरी चालतं किंवा 12 गुणिले 10 घेतलं तरी चालतं. आता मला सांगा, मी फॅक्टर काय केले? निवडले. आता त्या दोन्हीचा गुणाकार मला शेवटचं पद येतं का? बघा 12 गुणिले 10 120 बरोबर. आणि त्या दोन्हीची बेरीज किंवा वजाबाकी हे दोन येते का? बेरीज येत नाही पण वजाबाकी येते. आणि मग त्याच्यावर आपण साईन ठरवतो. पाठीमागं विद्यार्थी मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट केलेलं आहे, जर शेवटचं पद जर ऋण असेल तर अवयवाला नेहमी भिन्न चिन्ह, आणि जर शेवटचं पद अधिक असेल तर दोन्ही अवयवाला समान चिन्ह देताना मधल्या पदाला जे चिन्ह आहे ते दोन्हीला, आणि भिन्न चिन्ह देताना जे मोठा अवयव आहे त्याला मधल्या पदाचं चिन्ह आणि उरलेला जो अवयव आहे त्याला त्याच्या विरुद्ध चिन्ह द्यायचं. चला मग पहा बरं, यू सी द नेक्स्ट स्टेप. x² प्लस 12x मायनस 10x minus 120 is equal to 0. Then you take the two group. Then you take the common x into bracket x plus 12. Then minus 10 you take the common. Then write in bracket x plus 12 is equal to 0. Then you have to get next step, x plus 12 into another bracket x minus 10 is equal to 0. आता मला सांगा, यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी पाठीमागची आठवली पाहिजे. इफ प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स इज इक्वल टू 0, देन वी राईट द ईच टर्म इक्वल टू 0. देअरफॉर x प्लस 12 इज इक्वल टू 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0. देन यू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू मायनस 12 और x इज इक्वल टू 10. देअरफॉर आता ते आन्सर लिहिण्यापूर्वी काय तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे बघा. बट नॅचरल नंबर इज नॉट निगेटिव्ह. नॅचरल नंबर कधीही ऋण असू शकत नाही. मग मला सांगा, वरील दोन उत्तरापैकी नेमकं मला कोणतं एक्सची व्हॅल्यू घ्यावी लागेल? जे पॉझिटिव्ह आहे तेच घ्यावे लागेल. आणि देअरफॉर x इज इक्वल टू 10 and second x plus 2 is equal to 10 plus 2 is equal to 12. In this way we have to get two numbers. Which are two numbers? 10 and 12. This last answer is most important. You get a 1 marks in examination. त्यामुळे शेवटचं स्टेप लिहायला विसरू नका. अशा प्रकारे वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता निश्चित येईल असं मला वाटतं. फक्त कंडिशननुसार क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॉर्म करायचं हे कळलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तुम्हाला अचूकपणे सॉल्व करता आलं पाहिजे. आणि सोडवल्यानंतर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ते शेवटी लिहिणं अपेक्षित आहे. चला आता थोडंसं मी काही एक ॲक्टिव्हिटी घेतो आहे, आणि या ॲक्टिव्हिटीचा एक प्रश्न आहे पहा, आणि त्या ॲक्टिव्हिटीद्वारे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व करायचं आहे. इन द गार्डन, ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 more than that in each column. Find the number of trees in each row
अँड कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. ॲक्टिव्हिटीचा एक हा प्रकार आहे पहा मित्रांनो. मी तुम्हाला बोललो पाठीमागंसुद्धा सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2E आणि प्रश्न क्रमांक 3E मध्ये ॲक्टिव्हिटीचे प्रश्न असतात. ॲक्टिव्हिटीच्या प्रश्नामध्ये बॉक्सेस दिलेले असतात किंवा फ्लोचार्ट दिलेला असतो. त्या फ्लोचार्टमध्ये काही माहिती दिलेली असते आणि त्या माहितीमध्ये काही ब्लँक्स दिलेले असतात, रिकाम्या जागा दिलेल्या असतात. तिथं तुम्हाला उत्तरं अचूक भरायची असतात. बघूया. आणि ते प्रश्न पूर्णपणे तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहिणं अपेक्षित असतं. नंबर ऑफ ट्रीज इन ए कॉलम इज एक्स. मित्रांनो हे दिलं आहे तुम्हाला. कॉलममध्ये झाडांची संख्या एक्स मानू. आता मला सांगा, जर कॉलममध्ये एक्स असेल तर रोमध्ये असणारी झाडांची संख्या ही 5ने कसे जास्त आहे. आणि मग 5ने जास्त आहे म्हटल्यावर तिथं उत्तर काय असेल ते तुम्ही थोडा विचार करा. मी तुम्हाला थोडीशी उत्तराची उत्सुकता थोडी थांबवतो आहे आणि तुम्हाला ते उत्तर कसं काढता येईल याच्यावर विचार करता येईल का पहा. पुढं आहे टोटल नंबर ऑफ ट्रीज, म्हणजेच त्या दोन्हीचं काय करावं लागेल हे लक्षात येईल तुमच्या. कॉलम आणि रोची संख्या जर माहीत असेल आणि टोटल आपल्याला जर काढायचं असेल तर ॲडिशन करतो का मल्टिप्लिकेशन करतो हे सुद्धा तुम्हाला विचारात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन. मग त्याच्यावरून सिम्प्लिफाय करून तुम्हाला काय करावं लागेल, एक क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. तुम्हाला फ्लो चार्ट दिलं आहे, एक तुम्हाला मार्ग दिला आहे आणि त्या मार्गानुसार तुम्हाला काम करायचं आहे. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तुम्हाला त्या चलाची किंमत काढायची आहे. नंतर नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती आले ते सांगायचं आहे आणि त्याच्यावर नंबर ऑफ ट्रीज इन रो किती आले ते तुम्हाला सांगायचे आहेत. अशा प्रकारे एक ॲक्टिव्हिटीचा प्रश्न असतो. विद्यार्थ्यांनो याचा सराव करणं फार गरजेचं आहे. बघूया आता आपण उत्तरं कशी लिहायची आहेत. बघा, पहिलं उत्तर नंबर ऑफ ट्रीज इन रो एक्स अधिक 5 असतील, कारण 5ने जास्त आहे. तिसऱ्या रेक्टँगलमध्ये त्या चौकटीमध्ये उत्तर काय येईल बघा. टोटल ट्रीज आपल्याला काढायचे. आता टोटल ट्रीज काढायचे असेल तर कॉलम आणि रोमधल्या झाडांच्या संख्येचा काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल, मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. देअरफॉर एक्स इनटू ब्रॅकेट एक्स प्लस 5. आता हे प्रॉडक्ट घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म करायचं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. हाऊ टू फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन. किती झाडं आहेत एकूण सांगितले आपल्याला, 150 म्हणजेच 150. देअरफॉर एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. देन यू सिम्प्लिफाय. एक्स स्क्वेअर प्लस 15x इज इक्वल टू 150. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 5x minus 150 is equal to 0. Then you solve the quadratic equation by using factorization method. आता मी फॅक्टर काय करतो, डायरेक्ट घेतलेले आहेत बघा. 150चे फॅक्टर मी 15 आणि 10 घेतलेत. त्यामुळे पहिला फॅक्टर आला x प्लस 15. सेकंड x मायनस 10 इज इक्वल टू 0. देन you put the each factor equal to 0. Therefore x plus 15 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. Therefore x is equal to, we have to get minus 15 and x is equal to 10. But you remember that number of trees are not negative, they are always positive. Therefore number of trees in column is equal to how many, 10. Then you decide how many trees in rows, 15. how 5 more than, म्हणजेच 10 पेक्षा 5ने जास्त, म्हणजे किती येतील, 15. अशा प्रकारे ॲक्टिव्हिटीचा प्रश्न तुम्हाला सोडवता यावा म्हणून मी याही प्रश्नाचा याच्यात समावेश केलेला आहे. परंतु मित्रांनो तुमच्या मनात शंका आली असेल, सर हे जे
तुम्ही शेजारी जो रेड भगव्या कलरचा जो चौकोन आहे तो परीक्षेत आम्ही लिहिणं गरजेचं आहे का? लिहिलं तरी उत्तम, अतिक उत्तम. डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करून लिहिलं तरी चालेल, परंतु तिथं जर लिहिलं तर अधिक उत्तम. त्यामुळं तुम्हाला समजायला सोपं जातं. ठीक आहे, चला ह्याच्यावरचं एक असाइनमेंट घेऊया. मी पाठीमागं झालेल्या भागावर आधारितच एक 3 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन, द प्रोडक्ट ऑफ युसुफ्स एज 5 years ago and his age 9 years hence is 176. फाइंड युसुफ्स प्रेझेंट एज. मित्रांनो, तुम्हाला युसुफचं प्रेझेंट एज मानावं लागेल. लेट एज ऑफ युसुफ इज इक्वल टू एक्स, देन 5 years ago, then we have to get 5 years ago age of Yusuf is equal to x minus 5 years. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्याचं एज 9 वर्षाचं आहे. आता त्यानं तुम्हाला काय दिलं आहे बघा, त्यांनी सध्या काय दिलेलं आहे बघा. त्याचा आधार घेऊन तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करावं लागेल. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म केल्यानंतर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला काय करावं लागेल? सॉल्व करावं लागेल. आणि सॉल्व केल्यानंतर तुम्हाला त्याचं युसुफचं प्रेझेंट एज सांगता येईल. क्वेश्चन नंबर 2, यू सी द क्वेश्चन नंबर 2, द प्रोडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह पॉझिटिव्ह नंबर्स इज 182, देन फाइंड द नंबर्स. त्याची ॲन्सर पण मी तुम्हाला कंसामध्ये दिलेले आहे, तुम्ही ते सोडवू शकता आणि त्याचे ॲन्सरसुद्धा तुम्ही चेक करू शकता. थर्ड एक्झाम्पल, द सम ऑफ द नॅचरल नंबर अँड इट्स रिसिप्रोकल इज 10/3, फाइंड द नंबर. त्याचे ॲन्सर आहे 3. तुम्ही त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन अगोदर फॉर्म करा आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म केल्यानंतर त्याला सिम्प्लिफाय करा आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर यू हॅव टू गेट क्वाड्रॅटिक इक्वेशन in general form or standard form, and then you solve by using factorization method, then you get a answer. In this way we learn how to solve the word problem of quadratic equation. विद्यार्थी मित्रांनो, शाब्दिक उदाहरणं याच्यावर एक उदाहरण असतं आणि ते उदाहरण तुम्हाला या गोष्टीचा विचार करून आत्ताच्या या व्हिडिओमध्ये ज्या ज्या बाबी मी सांगितलेल्या आहेत त्याचा विचार करा, समजून घ्या आणि पाठ्यपुस्तकातली उदाहरणे याच्यावर आधारित तुम्ही सोडवू शकता. धन्यवाद. आपण इथंच थांबूया. थँक्स.